भरपूर विद्यार्थ्यांनी समाज कल्याण वसतिगृहासाठी खासबाबमधून फॉर्म फिलअप केलेले आहे, परंतु त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक अपडेट आली आहे। जर तुम्ही खासबाब या कोट्यामधून जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला ही अपडेट चेक करणं अतिशय महत्त्वाचे आहे। तर हा आलेला आहे 22 ऑक्टोबरला एक नवीन GR। तर या GR मध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता सहाय्यक आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत तर विषय काय आहे, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहातील खासबाब प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबाबत। तर खासबाब प्रक्रिया रद्द झालेली आहे आणि त्याबद्दलचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तिथून तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये सगळे संदर्भ जे पत्र आहे हे पत्र सुद्धा सांगण्यात आलेले आहे की नेमके कोणते पत्र नुसार हा जो GR आहे हा रद्द करण्यात आलेला आहे। आणि रद्द करण्याचं कारण सुद्धा तुम्ही बघू शकता की नेमकं काय। आणि यामध्ये टोटल 15% आरक्षण होतं, म्हणजे 15% विद्यार्थी हे खासबाबमधून घेण्यात येत होते। आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या जोही एरिया किंवा आजूबाजूच्या आमदार किंवा खासदार यांची तुम्हाला एक लेटर घ्यायची असते आणि ते लेटर घेऊन तुम्हाला तुमच्या समाज कल्याणला सबमिट करायचं आणि त्यांच्यामार्फत मग एक लिस्ट जाहीर होते। तर बघू शकता शासकीय वसतिगृहांपैकी गुणवत्ता विद्यार्थ्यांची 28 शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित शासकीय वसतिगृहातील दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागांपैकी 10% जागा शासन स्तरावरून व 5% जागा, त्यामध्ये 3% जागा अपंगासाठी व 2% जागा ह्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत अशा एकूण 15% जागा खासबाब अंतर्गत भरण्यात येत होत्या। तथापि विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील खासबाब प्रवेश प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे म्हणजे नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे। आणि यामध्ये न्यायालयाने शासकीय वसतिगृहातील खासबाब प्रवेश प्रक्रिया रद्द करून व सर्व जागा गुणवत्तेनुसार भरण्याचे आदेश दिलेले आहे। सबब न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहातील खासबाब प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि सर्व जागावर शासनाने जे गुणवत्ता म्हणजे या अगोदर जसे जे पर्सेंटेज वाईज तुमची प्रवेश घेण्यात येत होता त्याप्रमाणे आता हा सुद्धा जागा तुमच्या रिक्त करण्यात आलेल्या आहे। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागायचे असेल ते आता लागू शकतात, कारण 15% जागा ह्या रिक्त झालेल्या आहे, कारण खासबाब प्रवेश प्रक्रिया फायनली रद्द करण्यात आलेली आहे। आमदार खासदार यांच्याकडून एक पत्र घेऊन तुम्ही जे सबमिट करत होते ते आता बंद करण्यात आलेलं आहे। तर खासबाब साठी आता कोणीही अर्ज करू शकणार नाही आहे। GR 2024ला लागू करण्यात आलेला आहे आणि खासबाब प्रवेश प्रक्रिया रद्द झालेली आहे। तर या GR बद्दल जर तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला जाऊ शकता आणि यामध्ये जे 28 शासकीय वसतिगृहे दिलेली आहे ही कोणती आहे हे तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमधून माहिती पडू शकते, कारण आपल्यापर्यंत ती माहिती आलेली नाही आहे। फक्त आपल्याकडे जो GR ची कॉपी आलेली आहे त्या भरोश्यावर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देण्यात येत आहे। बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन ही समाज कल्याण ऑफिसला उपलब्ध आहे, तुम्ही तिथे जाऊन संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता। आपल्यापर्यंत जर कोणती माहिती आली तर ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।